राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू होत आहे। या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राज्यपालांचं अभिभाषण जे ते होणार आहे। आचार्य देवव्रत हे आपलं अभिभाषण जे आहे ते विधान भवनाच्या विशेष सभागृहामध्ये पार पडणार आहे आणि त्यानंतर सभागृहाचं कामकाज सुद्धा असेल। मात्र आजच्या दिवसात पहिल्या दिवशी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या या पहिल्याच दिवशी शोकप्रस्ताव असेल आणि केवळ प्रस्ताव असेल। दरम्यान यामध्ये अभिभाषण आणि शोकप्रस्ताव हा इतकाच शासकीय कामकाज जे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। पहिल्या दिवशी खरं तर पाहायला गेलं तर संपूर्ण विधान भवनामध्ये सध्या अजित पवार यांची अनुपस्थिती। खरं तर पाहायला गेलं तर अजित पवार यांचं जे अपघाती निधन झालं त्यामुळे त्यांच्यासाठी शोकप्रस्ताव जो तो मांडला जाणार आहे। आणि आजच्या दिवसभराच्या कामकाजाबद्दल बोलायचं झालं तर या शोकप्रस्तावानंतर आजचं कामकाज जे ते संपलं आणि मुळामध्ये पाहायला गेलं तर अर्थसंकल्पीय अधिवेशन हे आजपासून सुरू होत आहे। या अधिवेशनामध्ये सत्ताधाऱ्यांना घेरण्यासाठी असेल आणि विरोधकांच्या एकंदरीत रणनीतीला आळा घालण्यासाठी पाहायला गेलं तर सत्ताधारी असेल किंवा विरोधक असतील दोघांनीही रणनीती आखल्याचं पाहायला मिळत आहे। खरं तर या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला हा एकंदरीत सत्ताधाऱ्यांचा चहापान नंतर पत्रकार परिषद झाली। त्यापूर्वी विरोधकांची सुद्धा बैठक जी ती पार पडली आणि त्यानंतर पत्रकार परिषद झाली। यातील जर महत्त्वाचे मुद्दे पाहायला गेले तर भ्रष्टाचारी असतील किंवा ज्या मंत्र्यांच्या कार्यालयामध्येच जेव्हा एसीपी कडून जेव्हा रेड पडली जाते अशा मंत्र्यांचा राजीनामा घेतला पाहिजे अशी सुद्धा मागणी विरोधकांनी केली होती। दरम्यान या सोबतच आपण पाहायला गेलं तर अनेक घडामोडी सध्या राज्यामध्ये घडताना पाहायला मिळत आहे। कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न असेल, शेतकऱ्यांना पोहोचणारी मदत असेल किंवा या सोबतच आपण पाहायला गेलं तर अनेक आर्थिक मदत असेल जी अद्याप शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेली नाहीये, ड्रग्स प्रकरण असेल, असे विविध प्रकरण सध्या चर्चेला आपल्याला येताना पाहायला मिळतात आणि त्याच्यावरून विरोधकांनी सध्या सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा सुद्धा एकंदरीत प्रयत्न आपल्याला पाहायला मिळत आहे। यासोबतच आपण पाहायला गेलं तर सध्या अर्थसंकल्प अधिवेशन आपल्याला पाहायला मिळतं। त्याचा हा पहिला दिवस आहे। अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कालावधीमध्ये पाहायला गेलं तर 6 मार्च रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अधिक पदभार जो तो सांभाळतील आणि साधारणतः पाहायला गेलं तर राज्याचं अर्थ खातं हे अजित पवार यांच्याकडे होतं। मात्र अर्थसंकल्प हे स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मांडणार याची माहिती स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दिलेली आहे। सोबतच आपण पाहतो की एकंदरीत या अधिवेशनामध्ये खरं तर अनेक मुद्दे आहेत। ज्या विभाग आहेत त्या विभागांना कशा प्रकारे तरतूद असणार आहे, कारण साधारणतः पाहायला गेलं तर अनेक कोटींचं कर्ज सध्या महाराष्ट्रावरती पाहायला मिळतं आणि त्याच्यामधून कशा प्रकारे मदत ही सरकारच्या माध्यमातून केली जाणार आहे। खरं तर प्रश्न ज्यावेळेला मदतीचा येतो त्यावेळेला मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचा मुद्दा समोर येतो। त्यांच्यापर्यंत अद्याप अतिवृष्टीग्रस्त जी शेतकरी त्यांना अद्याप मदत जी आहे ती पोहोचली नाही असा आरोप सुद्धा विरोधक असतील त्यांच्याकडून केला जातो। तर दुसरीकडे पाहायला गेलं तर एकीकडे असे आरोप असताना वाढती बेरोजगारी आणि तरुणाईला ड्रग्सचा विळखा, मंत्र्यांसह राज्यात वाढलेली लाचखोरी, मुलुंडमधील मेट्रोचा अपघात, 75 शाळांना अल्पसंख्याक दर्जा, दावोसमधील गुंतवणूक करार, शेतकरी विरोधी शक्तीपीठ महामार्ग, शेतकरी आत्महत्या आणि कर्जमाफी, नरहरी झिरवळांच्या राजीनाम्याच्या मागण्याचे विषय घेऊन खरं तर विरोधक हे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। मुळामध्ये एकीकडे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना महत्वाचं आहे ते म्हणजे जसं सत्ताधारी हे अर्थसंकल्प मांडत असेल त्यावेळेला सभागृहामध्ये म्हणजे परिषदेमध्ये असो किंवा सभेमध्ये असो दोन्ही सभागृहांमध्ये विरोधी पक्षनेता असणं हे अत्यंत गरजेचं आहे। मात्र विरोधी पक्षनेता सध्या दोन्ही सभागृहामध्ये पाहायला मिळत नाही। तर त्याची नेमणूक ही यंदा अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सरकार करणार का हे सुद्धा सभापती अध्यक्ष करणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। दरम्यान या संदर्भामध्ये पाहायला गेलं तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून भास्कर जाधव यांचं नाव विरोधी पक्षनेत्यासाठी पुढे आल्याचं पाहायला मिळत आहे। मात्र आता सध्या पाहायला गेलं तर या सगळ्यामध्ये विरोधी पक्षाचा जितका मुद्दा महत्वाचा आहे त्याच पार्श्वभूमीवरती अर्थसंकल्प जे देवेंद्र फडणवीस मांडणार आहेत तो सुद्धा मुद्दा महत्वाचा पाहायला मिळत आहे। त्यामुळं आजच्या या संपूर्ण अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी पाहायला गेलं तर पहिल्या दिवसाचं कामकाज आहे। राज्यपाल आचार्य देवव्रत हे विधान भवनामध्ये दाखल होतील, त्यानंतर त्यांचं अभिभाषण जे होईल आणि त्यानंतर शोकप्रस्ताव हा पार पडणार आहे दोन्ही सभागृहामध्ये आणि आजचं कामकाज जे ते संपेल। मात्र उद्यापासून मुख्य कामकाजाला जी आहे ती सुरुवात होणार आहे। दरम्यान या संपूर्ण अर्थसंकल्पीय अधिवेशनावरती आपल्या लक्ष असणार या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका। कॅमेरा पर्सन अजय सम, वैभव पाटील, मुंबई।